नमस्कार. आज आपण एका अतिशय वेगळ्या आणि रंजक पद्धतीने भारतीय सार्वजनिक धोरण आणि प्रशासनाचं विश्लेषण करणार आहोत. कसं? तर एका रॅपिड फायर प्रश्नमंजुषेच्या माध्यमातून. प्रशासकीय व्यवस्था आणि धोरणांची अचूक माहिती असणं किती गरजेचं आहे हे आपल्याला यातून समजेल. तर मग जास्त वेळ न दवडता थेट सुरू करूया. आता एक गोष्ट लक्षात घ्या. आपण जे प्रश्न पाहणार आहोत ते काही असेच कोणीही तयार केलेले साधेसुधे प्रश्न नाहीत. हे प्रश्न थेट अत्यंत प्रतिष्ठित अशा राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या मूळ प्रश्नपत्रिकेतून घेतले आहेत. म्हणजेच इथं आपल्या ज्ञानाची जी कसोटी लागणार आहे तिचा दर्जा सर्वोच्च असणार आहे. हे प्रश्न खऱ्या अर्थानं धोरणात्मक निर्णयांची आणि प्रशासकीय ज्ञानाची खोली तपासतात. विभाग पहिला, ऊर्जा क्षेत्र. तर पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे. भारतातील सार्वजनिक स्वरूपाच्या कोणत्या कंपन्या वीज निर्मिती करतात? आता हा प्रश्न वरवर बघायला अगदी साधा वाटतो नाही का, पण प्रत्यक्षात तो आपल्या देशाच्या ऊर्जा सुरक्षेसाठी जबाबदार असणाऱ्या मुख्य स्तंभांची ओळख करून देतो. इथं आपल्याला 4 पर्याय दिले आहेत. पहिला, राष्ट्रीय जलविद्युत शक्ती महामंडळ. दुसरा, परमाणु शक्ती महामंडळ. तिसरा, राष्ट्रीय उष्णता शक्ती महामंडळ. आणि चौथा पर्याय आहे वरीलपैकी सर्व. थोडा विचार करा बरं, यातलं अचूक उत्तर काय असू शकेल? अगदी बरोबर. याचं अचूक उत्तर आहे वरीलपैकी सर्व. आणि यातून एक खूप महत्त्वाचा मुद्दा स्पष्ट होतो. तो म्हणजे भारताची वीज निर्मिती ही केवळ एकाच प्रकारच्या ऊर्जेवर अवलंबून नाहीये. जलविद्युत, अणुऊर्जा आणि औष्णिक ऊर्जा या तिन्ही क्षेत्रांतील सार्वजनिक कंपन्या आपल्या राष्ट्रीय पॉवर ग्रीडमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान देतात. थोडक्यात सांगायचं तर हे देशाच्या ऊर्जा वितरण